नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी परत एकदा घेऊन आलेलो आहे आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न आणि आतापर्यंत महाराष्ट्र राज्य तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस तसेच वैद्यकीय खात्यामधील सर्व परीक्षा आतापर्यंत रिपिटेशन्स आणि महत्त्वाचे क्वेश्चन्सची मी सिरीज घेऊन आलेलो आहे. यात नक्की तुम्हाला फायदा पडेल, कारण की मागच्या 2017 झालेल्या, 12 झालेल्या आणि 2020 झालेल्या सर्व एक्झाम मी याच्यात कंडक्ट केले आणि कव्हर करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तरी चुकून काय राहिले असेल तर बी हाफिज फॉर सॉरी फॉर दॅट. ओके, तरी कंटिन्यू आपण सिरीज चालू करत आहोत आणि त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. चला तर मग पाहूया पहिला प्रश्न. मित्रांनो लक्षात घ्या, पहिला प्रश्न आहे, विच अमंग द फॉलोइंग इज द राईट लोकेशन ऑफ फोरम मॅग्नम. लक्षात घ्या मित्रांनो, हा स्केलेटनच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला यायलाच हवा आहे. नाही जर आठवत असेल तर 11वी-12वीचे रिव्हिजन परत एकदा करून घ्या. मग लक्षात घ्या मित्रांनो, जसं आपण डोक्याचा भाग असतात आपल्या काही काही, ओके, त्या भागाचाच हा क्वेश्चन आहे. थोडं सांगायला हरकत नाही. स्कल मधल्या संदर्भात विच अमंग द फॉलोइंग इज द राईट लोकेशन ऑफ फोरमन मॅग्नम. आता फोरमन मॅग्नम कशाला म्हणतात पहिल्यांदा ते बघून घ्या. ओके, फोरमन मॅग्नम हा स्कलचा एक पार्ट आहे मित्रांनो, आणि ते कुठं असतं, पोस्टेरियर साईडला, म्हणजे आपल्या डोक्याच्या साईडला, पोस्टेरियर पोर्टल ऑफ ग्रिडल. ओके, पोस्टेरियर रिजन ऑफ स्कल. ऑप्शन दिलेत, पोस्टेरियर पेक्टोरल गर्डल, इंटेरियर रिजन ऑफ स्कल, पोस्टेरियर रिजन ऑफ स्कल आणि नन ऑफ द अबोव. लक्षात घ्या मित्रांनो, जसं स्कलचे पार्ट आता पोस्टेरियर, इंटेरियर आणि टेम्पोरल, अशा ते 3-4 पार्टापैकी एक पोस्टेरियर पार्ट आहे, फोरामन मॅग्नम म्हणतात. ओके, त्यामधून तुम्हाला एक्सचेंज ऑफ गॅसेस असेल, बसेस असेल, मसल्स असेल, ओके, हे ट्रान्सफर होत असतात. फोरामन मॅग्नमचा उपयोग असतं ओपनिंग टू प्रोव्हाइड द ओपनिंग टू द अदर रिजन्स. म्हणजे त्याचा आन्सर येतं, करेक्ट आन्सर आहे पोस्टेरियर रिजन ऑफ स्कल, म्हणजे बॅक साईड, डोक्याच्या बाकी साईडला जर हात लावतो पोस्टेरियर रिजन ऑफ स्कल आपल्याला पाहायला मिळते किंवा हाताला लागू शकतो. ओके मित्रांनो, नेक्स्ट पहा, विच अमंग द फॉलोइंग कंट्रोल्स द प्रोटीन सिंथेसिस अँड हेरिडिटी. तर लक्षात घ्या, जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये अमायनो ऍसिड्स आणि प्रोटीन्स हे खूप महत्त्वाचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत आपल्या शरीराचे. जर ज्या प्रकारे विटा असतात, विटाने आपलं घर बांधतो आपण, त्या प्रकारचा अमायनो ऍसिड्स आणि प्रोटीन्स यांच्या कॉम्बिनेशन्स मधून आपल्याला जीवन प्रक्रियेमध्ये आपली बॉडी उभी राहिलेली असते मित्रांनो. आणि अमायनो ऍसिड्स मध्ये प्रोटीन इज व्हेरी इसेन्शियल रोल असतं आणि दे आर इनहेरिटेड फ्रॉम द अमायनो ऍसिड्स असतात. ओके, आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय आहे, विच अमंग द फॉलोइंग कंट्रोल द प्रोटीन सिंथेसिस अँड हेरिडिटी. प्रोटीन सिंथेसिस कोण करतं याच्यात, लक्षात घ्या मित्रांनो. त्याचं उत्तर आहे जीन्स. त्याचं उत्तर आहे जीन्स. विच अमंग द फॉलोइंग कंट्रोल द प्रोटीन अँड सिंथेसिस अँड हेरिडिटी. म्हणजे लक्षात घ्या, तुमची प्रोजेनी, हेरिडिटी म्हणजे काय, तुमची प्रोजेनी, सिंथेसिस म्हणजे काय, शोषलं जाणे. ओके, म्हणजे कंट्रोल अँड प्रोटीन म्हणजे प्रोटीनचं सिंथेसिस असतं, प्रोटीन शोषण्याची प्रक्रिया असते, ती कोणाद्वारे पार पडली जाते असा तर प्रश्न आहे. एक आहे अमायनो ऍसिड, दुसरं दिलेलं आहे जीन्स, तिसरं आहे DNA आणि चौथं आहे RNA. असे 4 ऑप्शन दिलेत मित्रांनो. पैकी ज्यावर फक्त दुसरंच हे ऑप्शन आहे जीन्स. आपण विसरू नका मित्रांनो, इट्स व्हेरी इसेन्शियल आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट पहा. नेक्स्ट बघा मित्रांनो, डिसीजेस ऑफ विच अमंग द फॉलोइंग आर इन्क्लुडेड इन डिजेनरेटिव्ह डिसीजेस. डिजेनरेटिव्ह डिसीज म्हणजे काय, परत तेच आजार होणाऱ्या डिसीजला डिजेनरेटिव्ह डिसीज असे म्हणू शकतो आपण. ओके, लक्षात मित्रांनो, त्याच्यामध्ये हार्ट, जॉईंट आणि नर्वस सिस्टम मध्ये हे डिसीज आपल्याला खूप प्रकारे पाहायला भेटतात. लक्षात येते मित्रांनो, ते फक्त डिजेनरेटिव्ह हा क्वेश्चन पण रिपीट झालेला मित्रांनो, त्यामुळे मी हा क्वेश्चन घेतलेला आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे, विसरू नका. ओके, आजार परत होतात ते डिजेनरेटिव्ह असं म्हणतात. नंतर बघा, हा पण क्वेश्चन रिपीट झालेला मित्रांनो, एफर्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग सायंटिस्ट. कोणा सायंटिस्टच्या एफर्टमुळे आपल्या इंडियामध्ये फिंगरप्रिंट्स अँड डायग्नोस्टिक्सचे सेंटर उभारण्यात आलेलं आहे, असं सायंटिस्टला आहे. मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये याचं थोडं डिटेल्स सांगितले मित्रांनो, एकदा पाहून घ्या. ओके, डॉक्टर लालजी सिंग. हा करंट ओरिएंटेड क्वेश्चन आहे, खूप महत्त्वाचा मित्रांनो. याच्या डिटेल्समध्ये दिलेले पाहून घ्या. डायरेक्टर ऑफ द सेंटर सेल्युलर मॉलिक्युलर बायोलॉजी, सिन्स 1998 पासून ते डायरेक्टर आहेत आणि बेस्ट इन डेव्हलपिंग युनिक अँड DNA फिंगरप्रिंटिंग मध्ये ते बेस्ट आहेत आणि त्यांनी याचं खूप मोठं काम केलेलं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, हे वाचून घ्या, कारण मागच्या याच्यामध्ये मी ते रिपिटेशन केलेलं आहे मित्रांनो, त्यामुळे मी परत रिपीट करणार नाही. ओके, डायरेक्टली क्वेश्चनला जातो दुसऱ्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच अमंग द फॉलोइंग इज ट्रू रिगार्डिंग फ्रॅटर्नल ट्विन्स. फ्रॅटर्नल ट्विन्स म्हणजे काय आणि जेनेटिकली आयडेंटिकल. मित्रांनो, आता आपण हा जो क्वेश्चन आला तर फ्रॅटर्नल ट्विन्स काय नक्की माहिती असायला हवं पाहिजे आपल्याला. ट्रू रिगार्डिंग फ्रॅटर्नल ट्विन्स. फ्रॅटर्नल ट्विन्स म्हणजे काय याचा अर्थ आधी समजला पाहिजे, तरच आपल्याला पुढे जाता येईल, नाही तर त्याशिवाय काही अर्थ नाही. ओके, आता फ्रॅटर्नल ट्विन्स म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो. तुम्हाला माहित असेल की झायगोट पासून एक्स आणि एक्स पासून
झायगोट आणि फॉर्म होतो पहिल्यांदा फर्टिलायझर एक्स पासून इज कॉल्ड झायगोट, तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो. तर समटाइम्स काय होतं मित्रांनो, वुमन जेव्हा 2 eggs रिलीज करतात तेव्हा 2 सेपरेट स्पर्म फर्टिलायझर्स होतात मित्रांनो त्याच्यामधून. आणि दिस ट्विन्स आर कॉल्ड आयडेंटिकल फ्रॅटर्नल ट्विन्स, म्हणजे डायझायगोटिस ट्विन्स पासून तयार होतात त्यांना. म्हणजे डायझायगोटिस 2 झायगोट पासून 2 eggs आर 2 सेपरेट स्पर्म्स फर्टिलायझर टू इच अदर असं असतं मित्रांनो, इच एक्स. ओके, त्यातून ते डायझायगोटिक तयार होतं. ओके, लक्षात येते मित्रांनो. आणि आयडेंटिकल मध्ये काय असतं मित्रांनो, समटाइम्स फर्टिलायझर एक्स स्प्लिट विदिन अ फ्यू डेज ऑफ कन्सेप्शन टू प्रोड्यूस अ जेनेटिकल आयडेंटिकल. इथं दिलंय बघा मित्रांनो, ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, इथं पाहत असाल तुम्ही ऑप्शन. काय होतं मित्रांनो, जेनेटिकल हे इथं जेनेटिकल आयडेंटिकल दिलं असेल मित्रांनो. हे जेनेटिक आयडेंटिकल मध्ये काय असतं, फर्टिलायझर एक्स जे असतात ना स्प्लिट विदिन अ फ्यू डेज ऑफ कन्सेप्शन ऑफ प्रोड्यूस जेनेटिकल आयडेंटिकल ट्विन्स. म्हणजेच काय, बिकॉज दे ट्विन्स कम फ्रॉम वन झायगोट दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज काय होतं, मोनोझायगोटिक आयडेंटिकल ट्विन्स आर द सेम सेक्स. म्हणजे जेव्हा फ्रॅटर्नल ट्विन्स असतात तेव्हा गर्ल्स अँड बॉयज होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो. आणि आयडेंटिकल जीन्स मध्ये काय होतं, तेव्हा फक्त आणि फक्त ट्विन्स आर द सेम सेक्स, म्हणजे मुलगा मुलगा किंवा मुलगी मुलगी अशा प्रकारचं होत असतं. मी थोडंसं डिटेलमध्ये दिलेलं आहे बघा मित्रांनो खाली. दे आर एक्झॅक्टली सिमिलर बट आर नॉट जेनेटिकली आयडेंटिकल. ते आर सिमिलर असतात पण जेनेटिकली ते आयडेंटिकल नसतात मित्रांनो. म्हणजे इथे बघा मित्रांनो, दिस ट्विन्स आर टू ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड बाय द सेम प्रेग्नन्सी. ट्विन्स कॅन बी आयदर मोनोझायगोटिक आयडेंटिकल असतात, मिनिंग दॅट दे डेव्हलप फ्रॉम वन झायगोट, म्हणजे एका डायगोट पासून 2 डिफरंट आयडेंटिकल्स तयार होतात विथ स्प्लिट अँड फॉर्म्स 2 एम्ब्रियोज. म्हणजे 2 मी मगाशी सांगितलं ते डायझायगोटिक असतात. ते काय असतात, डायझायगोटिक किंवा 2 एम्ब्रियोज असतात किंवा डायझायगोटिक असतात. हे लक्षात असू द्या मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे एवढा पार्ट. ओके, मिनिंग दॅट इच ट्विन्स डेव्हलप फ्रॉम अ सेपरेट एग, म्हणजे इच जे ट्विन्स डेव्हलप होते ते सेपरेट एग पासून डेव्हलप होतात. आणि इच एग इज कॉल्ड फर्टिलायझड बाय इट्स ओन स्पर्म सेल्स. स्पर्म सेल्स प्रत्येकाचा वेगळा असतो. ओके, लक्षात येते मित्रांनो, ते म्हणतात त्यांना. लक्षात येते. त्याबद्दल मला वाटतं याच्यात काही शंका असणार नाही. याचा आन्सर येतं बी, दे आर एक्झॅक्टली सिमिलर बट आर नॉट जेनेटिकली आयडेंटिकल. एक लक्षात ठेवायचं, दे आर सिमिलर असतात जेनेटिकली ते नॉट एक्झॅक्टली आयडेंटिकल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. हे समजलं असं मला आय होप. नेक्स्ट विच, आणि जर समजलं नसेल तर मित्रांनो अजून एक रिक्वेस्ट आहे, तर 11th आणि 12th चा जेनेटिक चॅप्टर वाचून घ्या, डिटेल मी समजून जाईल तुम्हाला. विच अमंग द फॉलोइंग फंक्शन ॲज अ लोकस ऑफ बायोकेमिकल रिएक्शन. मी तर लक्षात घ्या मित्रांनो, लोकस म्हणजे काय, सीडी किंवा मग टोक म्हणू शकतो. ओके, म्हणजेच काय, अमंग द फॉलोइंग फंक्शन ॲज अ लोकस ऑफ बायोकेमिकल रिएक्शन. लोकस म्हणजे काय असणार आहे, द सेल मेम्ब्रेन होल्ड्स एन्झाइम ऑफ सिक्वेन्शियल रिएक्शन इन क्लोजली प्रॉक्सिमिटी. सेल मेम्ब्रेन करतं, हे सगळ्यात मोठं काम करतं सेल मेम्ब्रेन करत असतं. फॉलोइंग फंक्शन ॲज अ लोकस ऑफ बायोकेमिकल रिएक्शन. बायोकेमिकल लोकेशन म्हणजे रिॲक्शन करण्यासाठी बायोकेमिकलसाठी स्थळ कोण देतं, म्हणजे थोडक्यात पाठपुरावा करून ते काय म्हणतात त्याला, मदतीच कोण करत असतं सगळ्यात जास्त, तसं लोकस इज द फोकस, म्हणजे तो फोकस मध्ये येत असतो आणि बायोकेमिकल रिएक्शनसाठी तो स्वतःला फोकस करतो. त्याला सेल मेम्ब्रेन मध्ये ह्या गोष्टी बायोकेमिकल होत असतात, त्यामुळे सेल मधल्या मेम्ब्रेन मध्ये होत असतात, रिएक्शन्स होत असतात. त्यामुळे सेल मेम्ब्रेन द बायोकेमिकल रिएक्शन्स ॲज अ लोकस म्हणून त्याचा उपयोग होतो. ओके, द सेल मेम्ब्रेन होल्ड्स एन्झाइम सिक्वेन्शियल रिएक्शन्स इन क्लोज प्रॉक्सिमिटीला शक्यता जास्त असते तिथं. लक्षात येते मित्रांनो. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी वर्टेब्रेज डज अ ह्युमन बीइंग हॅव. माणसाला किती वर्टेब्रा असू शकतात मित्रांनो, लक्षात घ्या. तर वर्टेब्रा कॉलम युजली कन्सिस्ट ऑफ 33 वर्टेब्रास. किती असतात, 33 असतात. बट आउट ऑफ 20 पॅरासिकल वर्टेब्रास, म्हणजे प्रिकॉर्सल असतात 7, त्यापैकी 24 कशा असतात, 7 सर्वायकल, 12 थोरॅक्सिक आणि 5 लुंबार. म्हणजे पाठीचं थोरॅक्सिक जर घेतला मित्रांनो, तर वरचे 7 जे असतात ते सर्वायकल असतात, नंतर 12 थोरॅक्सिक असतात, म्हणजे आपल्या थोडक्यात जर पाहिलं आपण छातीचा पिंजरा, आणि देन शेवटचे 5 हे लुंबार असतात. ते दे आर नॉट फ्लॅटेटिंग अँड दे फ्लोटिंग ऑल्सो. आउट ऑफ 2 इज फ्लोटिंग. त्यापैकी 2 हे फ्लोटिंग असतात, म्हणजे जॉईंट नसतात. फॉलोड बाय द सॅक्रम, जे सॅक्रमची जॉईंट असतात मित्रांनो. 5 फ्युज्ड सॅक्रल वर्टेब्राट्स अँड दे कोकाय फॉर फ्रिक्वेंटली फोकस्ड कोकायझल वर्टेब्रा. कोकायझल वर्टेब्रा म्हणजे शेवटचे 2 जे कोकायझल वर्टेब्राला ते अटॅच असतात. त्याचं उत्तर काय मराठीत कळलं असेल मित्रांनो, हाऊ मेनी वर्टेब्रास, देअर आर 33. मी एक्सप्लेनेशन एक्स्ट्रा देतोय कारण तुम्हाला इथं जर क्वेश्चन जनरेट नाही झाला तर मित्रांनो कदाचित एवढ्या भागात सुद्धा एखादा क्वेश्चन जनरेट होईल आणि तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला फायदा पडेल. आणि 1 मार्काचा जरी फायदा झाला माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला, तर त्यात माझं समाधान आहे मित्रांनो. नेक्स्ट पहा, if the red blood cells in kept in distilled water, what will happen.
इफ रेड ब्लड सेल्स इफ केप्ट इन डिस्टिल्ड वॉटर व्हॉट विल हॅपन. जर लाल ब्लड जर आपण डिस्टिल्ड वॉटरमध्ये ठेवलं तर काय होतं, असा प्रश्न आहे मित्रांनो. श्रिंक अँड कोलॅप्स, ते आठकडतं आणि कोलॅप्स होतं. स्टिक टुगेदर, ते चिटकून बसतात एकमेकाला. इन्क्रीज इन व्हॉल्यूम अँड बस्ट, ते अटॅच होतात आणि बस्ट होतात. किंवा रिमेन सेम, त्यात काही बदल होत नाही. असे 4 ऑप्शन दिलेत मित्रांनो. जेव्हा या 4 ऑप्शनचा विचार करतो त्यात क्लीनली ऑब्झर्व होतं इन्क्रीज इन व्हॉल्यूम अँड बस्ट. मित्रांनो लक्षात घ्या, ड्यू टू ऑस्मॉसिस वॉटर कंडिशन तुम्हाला माहिती असेल, कसं काय होतं त्यामुळे फ्लो इन टू द सेल्स अँड दे वुड स्पेल. मित्रांनो काय होतं, वॉटर जे आहे ना, व्हॉल्यूम आणि ब्लड तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, रेड ब्लड सेल कंझ्युम्स मोर दॅन वॉटर. ओके, म्हणजे रक्तात थोडक्यात जर सरासरी विचार केला तर प्रमाणात प्रमाण जास्त आहे. त्या डिस्टिल्ड वॉटर इट्स काय होतं, ते ड्यू टू ऑस्मोसिस कंडिशन डेव्हलप होते तिथे मित्रांनो. आणि ते काय तर ऑब्झर्व करतात आणि ते फुकतात. ते काय करतात, ऑब्झर्व करून ते फुकतात आणि त्यामुळे काय होतं, बस व्हायची शक्यता जास्त असते. त्यामुळे रेड ब्लड सेल इफ केप्ट इन डिस्टिल्ड वॉटर, जर रेड ब्लड लाल रक्तपेशी जर डिस्टिल्ड वॉटर मध्ये ठेवल्या तर ते काय होतं, त्याचं व्हॉल्यूम वाढतं आणि ते फुटायची शक्यता जास्त असते. त्यामुळे ड्यू टू द ऑस्मोसिस. हे समजलं असेल मित्रांनो, आय होप तुम्हाला. ओके, त्याचं उत्तर येतं इन्क्रीज इन व्हॉल्यूम अँड बस्ट. इन्क्रीज इन व्हॉल्यूम अँड बस्ट. Okay, next पाहूया. Sexual cannibalism is a concept in which the female in the male after mating is normally found in dash. हे परत आपण एकदा क्वेश्चन पाहिलेला मित्रांनो, ते स्पायडर फॅमिलीमध्ये जनरली पाहायला भेटतं आपल्याला. ओके, स्पायडरच्या फॅमिलीमध्ये ते पाहायला भेटतं. ओके, मी परत रिपिटेशन करत बसणार नाही क्वेश्चनचं. हा क्वेश्चन खूप वेळेस आलेला आहे मित्रांनो, त्यामुळे रिपीट झाला असेल कदाचित. ओके, म्हणजे जनरली हनीबी आणि स्पायडर फॅमिलीमध्ये हे होतं. शेवटचा क्वेश्चन बघा, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. विच अमंग द फॉलोइंग इज करेक्ट? कॅफेन विच इज अ डायुरेटिक इज इट कॉन्स्टिट्युएंट ऑफ कॉफी बट नॉट फाउंड इन टी. खालीलपैकी कुठलं बरोबर आहे असं दिले 3-4 ऑप्शन पैकी. विटामिन सी विच इज ऑल्सो कॉल्ड ascorbic acid can be replaced with citric acid in our food. म्हणजे सिट्रिक ऍसिड इज युज्ड इन कोला ड्रिंक्स आर रॉंग स्टेटमेंट. चौथं म्हणते की वरचे सगळे चुकीचे आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण 3 ला विचार केला तर कॅफिन विच इज डायरेटिक इज अ कॉन्स्टिट्युएंट ऑफ कॉफी बट नॉट फाउंड इन टी. असं काही नाही, कॅफिनचं प्रमाण असतंच मित्रांनो. त्यामुळे कॅफिन इज डायरेटिक कॉन्स्टिट्युएंट ऑफ कॉफी बट नॉट फाउंड इन टी असं नाही. कॉफीनचं प्रमाण असतंच टी मध्ये पण असं. आणि त्यातलं जर करेक्ट विचारलेलं मित्रांनो, हे रॉंग आहे वरचं उत्तर. आपलं विटॅमिन जर विटॅमिन सीचा जो क्वेश्चन पाहिला तो करेक्ट वाटतोय मित्रांनो. विटॅमिन सी विच इज ऑल्सो कॉल्ड ascorbic acids can be replaced with citric acid in our food. Yes, we can really, because vitamin C is a citric acid आणि विटॅमिन सी हे लिंबू मध्ये पाहायला भेटतात मित्रांनो, आणि ते आपण रिप्लेस करू शकतो. म्हणजे हे विटॅमिन सी संदर्भात उत्तर हे करेक्ट आहे मित्रांनो, आणि ते येतं बी मध्ये. लक्षात येते, ते येतं बी मध्ये. लक्षात येते मित्रांनो. अतिशय छानरित्या आपण आजचे क्वेश्चन कव्हर केले मित्रांनो. अशा प्रकारचे क्वेश्चन कव्हर करतच राहू मित्रांनो आपण. तरी प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही जर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे MPSC, PSI, STI आणि ASO या परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खास सिरीज घेऊन आलेली आहे अनअकॅडमी. या सिरीजचं नाव आहे यशाची किल्ली. लक्षात ठेवा, सिरीजचं नाव काय? यशाची किल्ली. ही फंडामेंटल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे की जी आपल्यासाठी अनअकॅडमीनं सुरू केलेली आहे 6 मे ते 6 ऑगस्टपर्यंत. यामध्ये खास अशी गोष्ट आहे की ही 3 महिन्यापर्यंत बॅच आहे. आणि मित्रांनो, यात तुमचा दररोज या ठिकाणी काय अभ्यास केला जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असे शिक्षक लाभलेले आहेत. त्यामध्ये प्रीती राऊत मॅडम आहेत की ज्या सायन्स शिकवणार, रमेश रुनवाल सर आहेत इकॉनॉमिक्स शिकवणार, सुमित टट्टे सर आहेत की ज्या करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंट सायन्स शिकवणार, तसेच सुभाष पवार सर आहेत इंडियन पॉलिटी, आणि अक्षया रांडे मॅडम आहेत हिस्ट्री शिकवणार, सचिन वारुळकर सर आहेत रिजनिंग आणि जिओग्राफी शिकवणार आहेत. तर मित्रांनो, सध्या लॉकडाऊन चालू आहे, त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी किंवा बरेचसे क्लासेस चालू नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक ऑनलाईन शिकण्याचा आणि घरी बसून तुमच्या गावात बसून तुम्ही शिकण्याचा प्लॅटफॉर्म अनअकॅडमी तुम्हाला आणून दिलेला आहे. त्याच्या लिंक सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे, किंवा तुम्ही अनअकॅडमीचं प्ले स्टोअरवर जाऊन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी आपल्या समोर आहेत सचिन वारुळकर सर की जे रिजनिंग आणि जिओग्राफीमध्ये एकदम परफेक्ट आहेत. हे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. सुमित तट्टे सर आहेत, हे करंट अफेअर आणि एन्व्हायरमेंट सायन्स की तुमचे पूर्ण डाउट्स क्लिअर करतील. MCQ नोट्स वगैरे PDF तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही यांना तुमचे प्रश्न सुद्धा विचारू शकता. या ठिकाणी सुभाष पवार सर आहेत की जे गेले 5 वर्ष आले या ठिकाणी पॉलिटिक्स शिकवत आहेत, आणि जवळपास
प्रीती राऊत मॅडम आहे, यांचा तर सायन्सवर एकदम हँड आहे. या ठिकाणी सुद्धा तुमचं सर्व विषयाची काय तयारी करून दिली जाणार आहे. तसेच अक्षया मॅडम आहेत, या एकदम परफेक्ट आहेत हिस्ट्रीमध्ये. तर मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा काय करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा मी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला काय हे व्हिडिओज पाहायचे आहेत. तर मित्रांनो, आपण हे नक्की करा. काही काही तुमच्या सूचना असतील तर मला तुम्ही नक्की करा. धन्यवाद.